आनंद योग. लेखक प्रदीप पवार. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आनंद योग. मनोगत. जगण्याचं उद्दिष्ट काय? जगण्याचं उद्दिष्ट काय हा प्रश्न जेव्हा मी विचारतो त्यावेळेला अनेकांच्या चेहऱ्यावर मला प्रश्नचिन्ह दिसून येतात. याचं कारण अनेकांनी स्वतःला हा प्रश्न कधी विचारलेलाच नसतो. पण मला विचाराल तर या प्रश्नाचं उत्तर तसं काही फार अवघड नाही आहे. माझ्या मते जीवनाचं प्रमुख उद्दिष्ट एकच असतं आणि ते म्हणजे जीवन स्वच्छ, आनंदी आणि समाधानी बनवणं. कारण आपण जीवनामध्ये जे काही करतो ते आनंदी होण्यासाठीच करतो. त्यामुळं यापेक्षा वेगळं उद्दिष्ट असण्याचं काही कारणच नाही. या प्रश्नाचं उत्तर इतकं सरळसोट असून सुद्धा प्रत्यक्षात तसं होताना आपल्याला दिसत नाही. जीवनाचं उद्दिष्ट आनंद प्राप्त करणं असून देखील जगामध्ये लोक आनंदी असलेले आढळत नाहीत. याउलट जीवनात अनेक गोष्टीखाली चिरडले जाऊन लोक आनंदरहित जीवन जगत असलेले आपल्याला दिसतात. याचं कारण काय? माझ्या मते याचं एकच कारण असू शकतं आणि ते म्हणजे जीवनाचा खेळ कसा खेळायचा हेच अनेकांना ठाऊक नसतं. आपण जन्माला येतो, हळूहळू मोठे होऊ लागतो, शाळेत जाऊ लागतो, कालांतरानं आपल्याला थोडी समज येऊ लागते आणि त्या समजुतीवर आपण काही ठोकताळे बांधतो आणि त्या अनुषंगानं आयुष्य जगू लागतो. जीवनाविषयीची आपली मूलभूत समजूत आणि त्यातून उत्पन्न झालेली आपली धारणा आणि आपला दृष्टिकोन हेच आपल्या जीवनाचे दिशादर्शक ठरतात आणि त्यांच्या अनुषंगानंच आपण जीवन जगत राहतो. या प्रक्रियेमध्ये जर आपली समजूत, धारणा किंवा दृष्टिकोन दूषित बनला गेला तर तो आपल्या जगण्यावर परावर्तित होतो आणि आपल्या जीवनावर तसेच पडसाद उमटत राहतात. म्हणून जीवनाला आनंदी आणि सुखमय बनवण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची जाणीव असणं गरजेचं असतं. दुर्भाग्यानं आपल्या जन्माबरोबर कोणतंही ऑपरेटिंग मॅन्युअल येत नसल्यामुळं नेमकं जगायचं कसं, विकसित व्हायचं कसं आणि स्वस्थ तसंच आनंदी व्हायचं कसं हे आपल्यालाच शोधावं लागतं. जगातल्या फार थोड्यांना याचा शोध घेता येतो आणि उरलेले आपलं जीवन चाचपडत रांजत गांजत जगताना आपल्याला दिसतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण माझं जीवन जगत असताना त्याला मुक्त आकार देऊन स्वस्थ, आनंदी आणि समाधानी कसं बनायचं याचे काही मूलभूत सिद्धांत मला उमगले, ज्यामुळं मी ही जीवनाची चाल अतिशय आनंदानं आणि तृप्तीनं व्यतीत करू शकलो. ज्या सिद्धांतांच्या आधारे मी जीवन जगलो ते सिद्धांत तुम्हालाही समजावेत हेच या पुस्तकाचं उद्दिष्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सिद्धांत साधे, सोपे आहेत. यामध्ये कोणतीही क्लिष्टता नाही किंवा समजायला आणि आचरणात आणायला अवघड नाही. गल्लीत क्रिकेट खेळणारा त्याला क्रिकेटच म्हणत असतो. जर त्याला शास्त्रशुद्ध पद्धतीची खेळी कळली तर त्याचा गल्लीतला खेळ जसा त्याला पोरखेळ वाटू शकतो, त्याचप्रमाणे जोपर्यंत आपल्याला जगण्याचे काही मूलभूत सिद्धांत कळत नाहीत तोपर्यंत आपलं जगणं हे एखाद्या असंघटित खेळाप्रमाणेच भासतं. जगण्याला बरेच आयाम असतात. भावनिक आयाम असतो, मानसिक आयाम असतो, प्रापंचिक आयाम असतो, सामाजिक आयाम असतो, महत्त्वाकांक्षेचा आयाम असतो, स्वयंविकासाचा आयाम असतो आणि या सर्व आयामांवर जगण्याची जर स्पष्टता आपल्याला असेल तर जगण्याचा हा खेळ शिताफीनं खेळता येतो. नाहीतर या खेळाचा खेळखंडोबा होतो. आनंदी जगण्याला एक प्रकारचं संतुलन लागतं आणि बऱ्याच वेळा या संतुलनाचा पाया आपल्या लहानपणीच्या जडणघडणीमध्ये असतो. लहानपणीत जर जगण्याचं संतुलन बिघडलं तर जीवन भरकटत जातं. माझ्याही जीवनाचं असंच झालं. मला कळायला लागल्यापासून मी जरा संवेदनशीलच होतो. लहान सहान गोष्टींचा माझ्यावर परिणाम व्हायचा. जसा मी वाढू लागलो तसतसा माझ्या घरातल्या परिस्थितीचा माझ्यावर परिणाम होऊ लागला.
घरामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणानं निर्माण होत असलेल्या कलहानं मी असुरक्षित होत गेलो. माझ्या आईवडिलांमध्ये होणारे प्रापंचिक वाद देखील मला अस्वस्थ करत होते. पुढं माझा थोरला भाऊ जो माझ्यापेक्षा 7 एक वर्षांनी मोठा होता, जरा तरेवाईकच होता. त्याच्या आणि वडिलांच्या नात्यातला दुरावा मला अस्वस्थ करत असे. पुढं जसजशी माझी समजूत वाढू लागली आणि माझ्या आईवडिलांच्या वादाचे विषय समजू लागले, तसतसा मी अधिकच असुरक्षित होऊ लागलो. माझ्या वयाच्या 9व्या वर्षी एक क्षण असा आला की मला ही अस्वस्थता आणि असुरक्षितता सहन होईना आणि या वातावरणामध्ये राहण्याच्या ऐवजी आपण कुठेतरी इथून निघून जावं असं वाटू लागलं आणि यातूनच मला एखाद्या निवासी शाळेत जाण्याची कल्पना सुचली. माझे काही चुलत मामे भाऊ बेळगावच्या लष्करी शाळेत असल्यामुळं मला तीच एक निवासी शाळा ठाऊक होती. मला तिथं घालण्याचा प्रस्ताव मी माझ्या पालकांसमोर मांडला आणि कसं कुणास ठाऊक त्यांनी तो स्वीकारला आणि त्यातले सर्व सोपस्कार पूर्ण करत मी बेळगावच्या लष्करी शाळेत पोहोचलो. आपण या सर्व कौटुंबिक कलहापासून आणि सततच्या असुरक्षिततेच्या भावनेतून आता मुक्त होऊ असं मला वाटलं आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. पण माझ्यापुढं काही वेगळंच वाढून ठेवलं होतं. माझी शाळा आणि तिथली शिस्त मला न मानवणारी होती. त्याउपर तिथल्या मोठ्या मुलांचा होणारा त्रास हा माझ्या सहनशीलतेच्या पलीकडचा होता आणि मी या कलहातून आणि असुरक्षिततेच्या गर्तेतून गेलो आणि पुढं 6 वर्ष माझं जीवन नरकमय यातना सोसत गेलं. या नरकातून बाहेर काढायच्या विनवण्या मी अनेक वेळा माझ्या पालकांकडे केल्या, पण त्यांनी आपल्या कानावर हात ठेवले आणि ज्या उद्देशानं मी या ठिकाणी आलो होतो तो उद्देश असफल झाल्याची जाणीव मला झाली. नाईलाज म्हणून मी जीवनाच्या गतीला शरण गेलो. वयाच्या 17व्या वर्षी मी एखाद्या कैद्याप्रमाणे या तुरुंगातून सुटलो. पण इतक्या वर्षांनी मिळालेली मुक्ततासुद्धा मला मानवली नाही आणि मी नुसता सुटलो नाही तर मोकाट सुटलो. लगेचच मला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि माझ्या जीवनानं एक अनपेक्षित वळण घेतलं. चित्रपटामध्ये काम करण्याचं मला काही विशेष असं आकर्षण नव्हतं, पण या एका गोष्टीनं मला त्याच्या विवरामध्ये खेचत नेलं आणि त्यामुळंच मी मुंबईला जाण्याचा विचार केला. वयाच्या 21व्या वर्षी कसलाही ठोस आधार नसताना मी मुंबईत पाय ठेवायचं धाडस केलं. पण कदाचित माझ्या गाभ्याशी असलेल्या असुरक्षिततेनं मला पुन्हा एकदा असुरक्षिततेच्या गर्तेत ढकललं. मुंबईनं मला जगण्याचे असे काही रंग दाखवले की ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. व्यावसायिक स्तरावर काही घडत नव्हतं आणि मुंबईत टिकून राहण्याचा संघर्ष संपत नव्हता. मी अनेक वर्ष कोणाच्या तरी घरात एखाद्या आश्रितासारखा राहिलो. अनेक दिवस जुन्या पुराण्या पडक्या घरात घालवले. जेवणासाठी झोपडपट्टीतल्या खानावळींचा आश्रय घेतला, तर अनेक दिवस न जेवता काढले. माझा हा झगडा 9 वर्ष चालला आणि शेवटी वयाच्या 30व्या वर्षी नाइलाजानं स्वगृही परतलो. आपण पूर्णपणे दिशाहीन झालेलो आहोत हे माझ्या लक्षात आलं आणि इथं मला खऱ्या अर्थानं जाग आली. आपण सुरुवातीपासूनच जीवनाचं गणित चुकीच्या पद्धतीनं सोडवत आलेलो आहोत याचा मला साक्षात्कार झाला आणि वेठीला काहीही नसताना जीवनाला नवीन आकार देऊन सावरण्याचा प्रयत्न मी करत गेलो. पुढची जवळजवळ 20 वर्ष मला माझं जीवन सावरण्यात गेलं, पण ते मी कशा प्रकारे सावरत गेलो ते मी या पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित यातले काही सिद्धांत तुम्हाला मार्गदर्शक ठरू शकतील. ज्या विचारांनी आणि संकल्पनांनी माझ्या विस्कटलेल्या जीवनाला आकार आला आणि त्यानंतरची जवळजवळ 26 वर्ष मी स्वस्थ, आनंदात आणि समाधानात व्यतीत केली. याच संकल्पनेला मी आनंदयोग असं संबोधलं आहे. हाच आनंदयोग तुम्हाला सांगण्यात मला अतिशय आनंद होतो आहे. बऱ्याच वेळा
असा चष्मा गळ्यात अडकवून लोक सर्वत्र चष्मा शोधत असतात. तशाच प्रकारे काही गोष्टी आपल्यातच असतात, पण आपण त्यांचा कधी विचार करत नसतो. आणि अनेक जण जसं मृगजळाच्या मागं धावतात, त्याप्रमाणे आपण सुद्धा इतरांनी ठरवलेल्या आनंदाच्या मृगजळामागं धावत राहतो. जर तुम्हाला माझ्या या विचारांचा, दृष्टांतांचा, संकल्पनांचा आणि सिद्धांतांचा काही उपयोग झाला, तर हे पुस्तक लिहिण्यामागचा माझा उद्देश सफल झाला असं मी समजेन. परिवर्तनाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुमच्या जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. शुभास्ते पंथानाः सन्तु. प्रदीप पवार.